हाय गाईज, मी उन्नती देवीदास गेडम आणि आजचा मी व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे. माझी जी प्रेग्नन्सी जर्नी होती ते म्हणजे माझ्या मुला ते माझा मुलगा आज 2 वर्षाचा आहे आणि माझ्या मुलापर्यंतचा सफर म्हणजे कसा होता माझा. आणि माझा मुलगा आता 2 वर्षाचा आहे आणि मी आपली प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करत आहे, कारण की त्यावेळेस म्हणजे मी अशी व्हिडिओ वगैरे काही बनवत नव्हती. व्हिडिओ मी आत्ताच बनवत आहे आणि असं वाटलं का प्रेग्नन्सी आपली जर्नी जे कशी होती का होती ते तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं. माझी प्रेग्नेन्सी म्हणजे 2023मध्ये होती आणि फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये मला म्हणजे जे काही सिम्टम्स होते ते सिम्टम्स म्हणजे उलटी, मळमळ. उलट्या तर म्हणजे मला असं काही खूप काही झाल्या नव्हत्या, फक्त 2-3-4 बहुतेक 3 ते 4 वेळा उलट्या वगैरे झाल्या होत्या. आणि म्हणजे असं चक्कर वगैरे मला कधी आलं नाही. वाटलं असतं बी पी माझी लो होत जाय, पण बाकी काही असे खूप सारे असे सिम्टम वगैरे नव्हते. डोकं वगैरे जड जड लागत होतं. आणि आणखी त्या फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये फर्स्टमध्ये सुद्धा माझं सगळं नॉर्मलच होतं. माझ्या बाळाची हार्टबीट आणि सगळं काही जे काही होतं ते सगळं सोनोग्राफी वगैरे सगळं नॉर्मल होतं. आणि सेकंड ट्रायमेस्टरमध्ये युवान म्हणजे असं माझ्या पोटामध्ये माहीत नाही, पण पाणीच खूप कमी राहत होतं. मी पाणी वगैरे पीत जाय, पण पाणी माहिती आहे का खूपच असं कमी राहत होतं. आणि मळमळ पण होत होतं. 5व्या महिन्यापर्यंत जे मला मळमळच होत होतं. आणि मग तिथून थोडं बेटर व्हायला लागलं. ते 7व्या महिन्यापर्यंत थोडं म्हणजे असं बेटर व्हायला लागलं. सगळं तेव्हापर्यंतसुद्धा नॉर्मलच होतं आणि खूप काही असे सिम्टम्स वगैरे जास्त होते नाही. फक्त म्हणजे असं मूड स्विंग्स, मेडिसिन आणि आपल्या घरचे जे घरगुती काम राहतात ते करणंच. आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये मग माझं तिथून पाणी कमी होतं, म्हणजे पोटामध्ये पाणीच नव्हतं राहत. मी खूप सरसं पाणी पेत जाईल. माझे पप्पासुद्धा माझी खूप काळजी घेत होते. आणि पण प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स होतातच म्हणा, आणि त्यामुळे आमचे असे कधी थोडेफार झगडेसुद्धा व्हायचे. आणि मी अशी खूप प्रयत्न करायचे का माझं बाळ खूप हेल्दीच राहिलं पाहिजे. पण तेव्हा खूप असं डॉक्टरकडे जायचो आम्ही, तर डॉक्टर्स वगैरे म्हणायचे की पाणीच कमी आहे. आणि मग 9व्या महिन्यामध्ये 9वा महिना लागून नाही, फक्त असे म्हणजे 1 हप्ता झाला होता. 1 हप्ता किंवा 15 दिवस. 15 दिवस झाले होते. आणि त्या 15 दिवसामध्येच मग माझी डिलिव्हरी. मग आम्ही असंच डेली चेकअपसाठी गेलो होतो डॉक्टरकडे. तर डॉक्टर म्हणाले की नाही, आता 2 घंट्याच्या आतमध्ये म्हणे की तुम्हाला तोच सीजर करायला लागेल. तर मग तिथं असं वाटलं, मी तर अशी तिथून दवाखान्यामध्ये टपटप माझ्या डोळ्यातून असं पाणी पडत होतं आणि मी रडायला लागली होती. युवांचे पप्पा म्हणत होते का आता रडू वगैरे नको, आपण घरी जाऊ. मग मी घरी आली दवाखान्यातून आणि सामान वगैरे पॅक वगैरे केलं. जे काही सामान होतं तेवढं, तसं मला काही असं समजतसुद्धा नव्हतं का काय न्यायचं आहे काय नाही न्यायचं आहे. मी आपले गाऊन वगैरे जे मेन ब्लँकेट आणि जे बाळासाठी ते छोटे कपडे वगैरे जे काही होतं ते सगळं काही घेऊन गेली. आणि तिथं नेल्यावर मग माझी डिलेवरी GMCमध्ये झाली आहे, नागपूरमध्ये. आणि तिथं पहिल्या दिवशी तर काही झालं. पहिल्या दिवशी डॉक्टरनं सांगितलं की 2 तासाच्या आतमध्ये म्हणे सीजर करायला लागते म्हणे, पण तसं काही झालं नव्हतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी 10 वाजता सकाळी सीजर झालेलं होतं. आणि माझं बाळसुद्धा म्हणजे छानच होतं. छोटंसंच बाळ होतं माझं. आणि युवान म्हणजे तरी 2.25 किलोचा माझा मुलगा युवान होता. आणि मग सगळं काही छानच झालं होतं. त्याला पाहिलं तर सगळं प्रेग्नेन्सीचे जे आपले मूड स्विंग, आपले जे वॉमिटिंग, जे काही आपण प्रेग्नेन्सीमध्ये जे आपण फेस केलं होतं ते सगळं त्याची एका स्माईलने त्याला स्वतःजवळ आपल्या घेतल्यावर सगळं काही विसरूनच जाते माणूस. आपण तेव्हा हा सुद्धा विचार नाही करत का मला मुलगी झाली आहे, मुलगीच पाहिजे होती का मुलगाच पाहिजे होता. आपल्याला फक्त असं एवढं वाटते का नाही, आता माझी डिलिव्हरी झाली आहे आणि माझं बाळ माझ्या हातामध्ये आलं. आणि मी अशी म्हणायची का मुलगा झाला पाहिजे. आणि युवांचे पप्पा पण असे म्हणायचे. पण आणि आम्हाला मुलगाच झाला होता. माझी जे 7व्या महिन्यामध्ये जे आम्ही 7वा महिना जेव्हा आपण करतो बेबी शॉवर, त्या याच्यामध्ये सुद्धा म्हणजे अशी बर्फीच निघाली.
लड्डूच निघाला होता आणि मला मुलगाच झाला होता. आणि युवांचे पप्पा मी अशी मग माझं सीझर झालं होतं तर मी अशी बेडवर लेटून होते तर मला स्ट्रेचर तेव्हा दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत होते तेव्हा युवांचे पप्पा म्हणाले की मुलगा झाला. मला असं उठवलं आणि म्हणाले की मुलगा झाला. पण तेव्हा म्हणजे असं काय रिॲक्ट करू काय नाही काही कळतसुद्धा नव्हतं आपल्याला फक्त. आणि मग सीझर झाल्यामुळे पहिल्या दिवशी तर आपल्याला काही उठता वगैरे येत नाही. दुसऱ्या दिवशी मग त्या नर्स वगैरे येतात आणि मग आपल्याला उठा 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 करतात. मग थोडं उठलं बाळाला फीड वगैरे करणं 1-1, 2-2 तासांनी फीड करणं सगळं काही आपल्यासाठी खूप काही नवीन राहते. कारण की आपण हे म्हणजे जे आपण जे फर्स्ट टाईम मम्मी बनतात त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीन राहते. त्यांना काही म्हणजे असं काही समजत नाही. पण आपण हळूहळू आपल्याच गलतीतून इथून कोणाच्या सांगण्यावरून आपण हळूहळू शिकत जातो त्या सगळ्या गोष्टी असं आहे. आणि शिकत आणि मग तिथून मग माझ्या मुलाला तिसऱ्या दिवशीच मग 2 दिवस सगळं काही ठीक होतं. आणि मग तिसऱ्या दिवशी मग माझ्या युवानला पिरिया झाला होता आणि मग असं काही समजतसुद्धा नव्हतं का काय करायला पाहिजे काय नाही. आणि आम्ही फक्त देवाचंच नाव घेत होतो देवी आईचंच नाव घेत होतो म्हणजे आता काय करायचं काय नाही करायचं काही कळतसुद्धा नव्हतं. मग माझ्या ज्या सासूबाई होत्या माझी आई ते मग त्यांना फोन वगैरे केला तर माझी सासूबाई आशा वर्कर होती आणि त्यांनी मग फोन वगैरे केला युवांच्या पप्पांनी. तर मग त्या म्हणाल्या की नाही होती म्हणजे आता युवांचं वजनसुद्धा म्हणजे थोडं कमीच होतं म्हणा 2.25 किलो वजन होतं त्याचं. आणि जेव्हा आम्ही 9व्या महिन्याची सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये 2.5 किलो त्याचं वेट दाखवलं होतं. पण ते पाण्याचं वगैरे धरूनच नाही डॉक्टर म्हणाले होते की 2-2.25 किलोचं बाळ राहील पामनेच नाही. मग तिथून मग कमी वजनाचे जे मुलं राहतात किंवा डिलेवरी ज्या तारखेवर म्हणजे ज्या 9वा महिना म्हणजे कंप्लीट व्हायचा आहे त्याच्या अगोदरच डिलिव्हरी होत आहे त्याच्यामध्ये बाळाला पिलिया वगैरे होऊ शकते. मग त्याला लाईटमध्ये वगैरे ठेवलं होतं 1 दिवस पूर्ण लाईटमध्ये ठेवलं होतं. असं वाटत होतं का माझं बाळ केव्हा माझ्याजवळ येते. दुसऱ्या बेडवरचे बाळ त्यांच्याजवळ होते माझ्याजवळ माझं बाळ नव्हतं. असं खूप असं अलग वाटायचं. आणि तिथून मग दुसऱ्या दिवशी मग एक म्हणजे पूर्ण दिवसभर म्हणजे माझं बाळ नाही का लाईटमध्ये होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी मग ते बाळाला चेक करण्यासाठी डॉक्टर वगैरे येतात. मग त्यांनी सांगितलं की आता तुमचं बाळ ठीक आहे सगळं काही नॉर्मल आहे वगैरे. आणि मग 4था दिवस झाला सुद्धा सीजर झाल्यावर 7 दिवसांनी सुट्ट्या होत्या. आपण कितीही म्हणलं डॉक्टरला की सुट्टी द्या तरी डॉक्टर लोक आपल्याला सुट्टी वगैरे काही देत नाही. आणि तिथून मग माझ्या बाळाला मला 7 दिवसांनी सुट्टी झाली होती. आणि मग सगळं काही नॉर्मल होतं. आपले रिलेटिव्ह जे काही राहतात ते आपल्याला भेटायला वगैरे येतात. पण तुम्हाला मी खरंच सांगतो प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आपल्या मम्मी पप्पाची आपल्याला खूप गरज असते खूप जास्त आणि खूप जास्त गरज असते. कारण आपली मम्मी पप्पा जशी आपली काळजी घेतात तशी कोणी घेऊ नाही शकत. आणि माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे माझे मम्मी पप्पा कोणीच आले नव्हते. आणि मग तिथून मग मला 7 दिवसांनी सुट्टी वगैरे झाली. आणि तिथून मग घरी आल्यावर मग माझ्या मुलाचं म्हणजे चांगलीशी आरती वगैरे केली घरच्यांनी. आणि मस्त घर वगैरे छान सजवलेलं होतं. आणि मस्तपैकी मग त्याला मग घरी आल्यावर सुद्धा मग ते जे आपले जे स्टार्टिंगचे जे 3 महिने राहतात त्या 3 महिन्यामध्ये बाळाला 1-1, 2-2 तासांनी फीड करावं लागतेच. त्याची नॅपी बदलवण्यापासून तर सगळे काय आपल्यालाच करावं लागते. आणि आपला जर हजबंड आणि आपला जे पती आणि आपला जो हजबंड आहे तो जर आपल्याला सपोर्टिव्ह असेल तर मी तुम्हाला खरं सांगतो कोणाची गरज पडत नाही. पण आणि मी एवढंच म्हणेन की म्हणजे तुम्ही लव्ह मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा माझं तर लव्ह मॅरेजच आहे. पण आपले जे म्हणजे आपला जो नवरा राहतो ना तोच जर आपल्याबरोबर चांगला खंबीरपणे सपोर्ट केला ना आपल्याला त्यानं तर आपल्याला कोणाचीच गरज पडत नाही. आणि युवांचे पप्पासुद्धा खूप सपोर्ट करायचे. ते कंपनीत पण जायचे आणि कंपनीत गेल्यावरसुद्धा युवांना खूप पाहायचे. आणि माझ्या घरचेसुद्धा म्हणजे माहिती आहे का असे मी घरची कामं वगैरे करत वगैरे नव्हते. माझ्या सासूनेच कामं वगैरे केले होते. आणि
सगळेजण माझ्या युवानला सगळेजण पाहायचे, सगळे त्याचे लाड करायचे. आणि आणि मग ते ते जे 3 महिने राहतात त्याच्यामध्ये आपल्याला रात्रीची आपली झोप नाही होत. असं म्हणजे असं राहतेच आपलं. आणि कोणी जर म्हणजे आपल्या मुलाला पाहणेवालं नसतं किंवा आपल्याला समजून घेणेवालं नसलं तर खूप असं वाईट वाटते. पण तसं वगैरे काही माझ्यासोबत झालेलं नाही आहे. युवांचे पप्पा खूप सपोर्टिव्ह होते आणि त्याच्या घरचेसुद्धा खूप सपोर्टिव्ह होते. आणि ते सुद्धा माझ्या मुलाला तेल मालिश करणं आणि माझी जी सासू होती ते सुद्धा युवांना तेल मालिश करणं, सकाळची आंघोळ वगैरे करणं तेच करायची. आणि मग हळूहळू मग मी पण करायला शिकून गेले आणि मग मिस करायचे. आणि मग युवान स्क्रोल व्हायला लागला आणि हळूहळू आणि तो खूप लवकरच चालायला वगैरे शिकला. मग त्याचं आम्ही 6 महिन्याचं मग ते जे अर्धवार्षिक वाढदिवस राहतो तो वगैरे केला होता छान प्रकारे. आणि तेव्हा पण मी म्हणजे अशी ब्लॉगिंग वगैरे काही करत नव्हती, पण मी आज अशी सांगत आहे आपली जी प्रेग्नन्सी जर्नी आली त्यानुसार मी आता सांगत आहे. आणि त्याचेसुद्धा खूप छान छान फोटो वगैरे आहे. युवान खूप छान म्हणजे असं खूप छान चांगला दिसत होता तेव्हा. आणि मग युवान लवकरच चालायला वगैरे लागला आणि 10 ते 11व्या महिन्यामध्येच तो चालायला वगैरे लागला. आणि आता युवान 2 वर्षाचा आहे आणि आता तो बोलते बोलते. आणि असं खूप असे एक 2 3 असे वाक्य वगैरे त्याला करता येत नाही, बोलता येत नाही. पण तो हळूहळू बोलण्याची आता प्रॅक्टिस वगैरे करतो. आणि मुलं झाल्यावर खरंच का आपली लाईफ चेंज होते तर हो, आपली लाईफ चेंज होते. आणि म्हणजे माणसासाठी तेवढं वगैरे काही हे नाही राहत, हार्ड नाही राहत. कारण की माणूस वगैरे काही म्हणजे असं 24 घंटे बाळाला पाहत वगैरे नाही. आपण जे बाई जे राहते तेच बाळाला वारंवार फीड करणे, हे करणं ते करणं, बाळाला पाहणं, बाळ कुठं जात आहे का, इकडे तिकडं मस्ती करत आहे का, त्या बाळासोबत खेळणं, आणि पार्टनर आपला सपोर्टिव्ह राहिला तर ह्या सगळ्या गोष्टी बाई चांगल्या प्रकारे करू शकते. आणि मी एवढंच सांगेल की युवांचे पप्पा खूप सपोर्टिव्ह होते बाबा. आणि अशी होती माझी प्रेग्नेन्सी जर्नी. आणि तुम्हाला एवढंच सांगेल का म्हणजे आपल्याला जे प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स, वॉमिटिंग, ज्या काही म्हणजे डोकं दुखणं, चक्कर येणं, ज्या पण काही अडचणी येतात किंवा आपल्याला म्हणजे त्या खूप साऱ्या गोष्टी, मेडिसिन वगैरे, इंजेक्शन्स, त्या सगळ्या काही आपल्याला गोष्टी फेस कराव्या लागतात. पण जेव्हा आपलं बाळ आपल्या हातामध्ये येते आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो की मला मुलगा झाला आहे की मुलगी झाली आहे. आपण तोसुद्धा विचार करत नाही, आपण फक्त बाळाला आपल्या जवळ करायचा प्रयत्न करतो. आणि अशी होती माझी प्रेग्नेन्सी जर्नी ते आतापर्यंतची. आणि आता युवान 2 वर्षाचा आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.